तो मुख्य रस्ता आहे सारखणी ते मांडवी, या रस्त्यानं आम्ही काल जात असताना सायंकाळी रात्रीची 10 वाजताची लाईव्ह गोष्ट आहे, माझ्यासमोर घडलेली घटना आहे। या घटनेमध्ये माझी माता डिलिव्हरीसाठी जात असताना या गड्ड्यामध्ये त्या ऑटोचं चाक निघालं। त्या चाक निघाल्यामुळे त्या माझ्या मात्याला एवढं दुःखद वेदना झाल्या। त्यामुळे आम्ही सर्वजण आज या आमचा जो परिसर आहे, हे जो मुख्य रस्ता आहे, रहदारीचा रस्ता आहे, या रहदारीसाठी आम्ही बेशरमाचे झाडं लावून आंदोलन करत आहोत। हे अधिकारी कर्मचारी का फुकट पैसे घ्यायला आहे का? हे आणि एकीकडे गडकरी साहेब म्हणतात की माझ्याकडे पैशाची काय कमतरता नाही, तुम्हाला काय लागते काय नाही। मग हे अधिकारी काय झोपले की काय करायचं काय नाही। आणि जो समृद्धी महामार्ग आमचा झालेला आहे तो या आमच्या रस्त्यामुळे झालेला आहे। इथून सर्व KTCचे वाहनं, मोठमोठे वाहनं इथून जातात, त्यांच्या वाहनामुळे हे अशी घटना घडलेली आहे। सरकारनं जर गंभीर दखल घेतला नाही, 2 दिवसामध्ये जर या रस्त्याची त्यांनी व्यवस्था केली नाही, कोणतेही जर अपघात घडले, कोणती जर दुःखद घटना इथं जर घडली तर अधिकारी यासाठी जबाबदार राहतील आणि अधिकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे। अधिकारी जर खडबडून जागे नाही झाले तर त्यांच्या ऑफिसला आम्ही ताळा लावू, आणि नाही तर तिथं त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या खुर्चीला हार घालू। काय झोपले काय? एवढा काय रस्ता दिसायला नाही काय? किती भयंकर रस्त्याची परिस्थिती झालेली आहे बघा तुम्ही, दाखवा सगळं।